आता जे कोणी सिडको लॉटरीसाठी अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जर तुम्ही सिडकोचं घर घेणार असाल तर त्यात तुम्हाला मोठी सूट भेटणार आहे. लॉटरीपूर्वीच किमती 10% कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर पाहूयात नक्की काय न्यूज आहे ते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल. ह्यामागे काय झालं होतं? फेब्रुवारी महिन्यात सिडकोने 26,000 घरांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणी सुरू केल्यावर 1.5 लाख अर्जदारांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला. मात्र घरांच्या किमती जाहीर झाल्यानंतर आणि 1.5 लाख रुपयांच्या शुल्काच्या अटीमुळे अर्जदारांची संख्या घटू लागली. ती घटून अवघी 21,400 इतकी राहिली. यापैकी सोडतीमध्ये 19,500 अर्जदार विजेते ठरले. मात्र किमती कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुमारे 10,000 अर्जदार शेवटच्या टप्प्यात शिल्लक राहिले. खारघर, खांदेश्वर आणि वाशी येथील 9,500 घरे महाग वाटल्याने विजेत्यांनी सिडकोला परत दिली. पण आता सिडको लॉटरी चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. नवी मुंबईतील सिडको वसाहतीमधील विविध प्रवर्गातील घरांच्या निश्चित दरांमध्ये राज्य सरकारने थेट 10% कपात करण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री यांनी शनिवारी विधान परिषदेत निवेदन सादर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे सिडकोची घरे आता पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सहजपणे पूर्ण होणार. सिडकोने नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तलोजा, उल्वे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल यासारख्या प्रमुख परिसरात तब्बल 17,000 घरे बांधली आहेत. या घरांची लॉटरी प्रक्रिया येत्या 2 महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वीच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच EWS आणि अल्प उत्पन्न गट म्हणजेच LIG या प्रवर्गातील घरांच्या किमती 10% कपात होणार आहेत. पुढे उपमुख्यमंत्री हे सुद्धा म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होतील. यामागे सिडकोच्या घरांच्या किमती बाजारभावापेक्षा जास्त असल्याने त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे सिडकोच्या लॉटरीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. या घरांच्या किमती कमी करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी सातत्याने या किमती कमी करण्याची मागणी केली होती. अनेक बैठकांनंतर आता सरकारने ही मागणी मान्य करत मोठा निर्णय घेतला आहे. या घोषणेव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री यांनी मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी उचललेल्या एका मोठ्या पावलाची माहितीही दिली. मुंबईत 50 एकरपेक्षा जास्त भूखंडावर पुनर्विकास योजना राबवण्यात येणार आहे. या पुनर्विकास योजनांमध्ये अत्यावश्यक सोयीसुविधा देखील असतील. मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाई नगरसह 17 ठिकाणी ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. एकंदरीत राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नवी मुंबई आणि मुंबई परिसरात स्वतःच्या घरांच्या शोधात असलेल्या लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि ह्या योजनेमुळे असे कित्येक जण स्वतःचं हक्काचं घर मुंबईसारख्या ठिकाणी घेऊ शकणार आहेत. अशा लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.